नवी दिल्लीत सुरू असलेल्या इंडिया AI इम्पॅक्ट समिटमध्ये एक मोठा वाद उफाळून आलाय। AI आणि आत्मनिर्भरतेच्या गप्पांमध्ये एका विद्यापीठावर गंभीर आरोप झालेले आहेत। चीनमध्ये बनवलेला रोबोट स्वतः विकसित केल्याचा दावा केल्यामुळे आता संबंधित विद्यापीठाला प्रदर्शनातून स्टॉलच रिकामा करण्याचे आदेश हे देण्यात आलेले आहे। नेमकं हे प्रकरण काय आणि यामुळे भारताची नाचक्की कशी झाली पाहूयात हा रिपोर्ट। देशात AI क्रांतीची चर्चा सुरू असताना नवी दिल्लीतल्या इंडिया AI इम्पॅक्ट समिट मध्ये गालगोटिया विद्यापीठ अडचणीत सापडलेली आहे। तर त्याचं झालं असं की विद्यापीठानं समिट मध्ये ओरियन नावाचा एक रोबोटिक डॉग सादर केला। प्रतिनिधींनी आणि गालगोटिया विद्यापीठाच्या प्राध्यापक नेहा सिंग यांनी माध्यमांशी बोलताना हा रोबोट त्यांच्या सेंटर ऑफ एक्सलन्सने विकसित केल्याचा दावा केला। मात्र सोशल मीडियावर काही युजर्सनी काही तासातच या दाव्याची पोलखोल केली। हा रोबोट प्रत्यक्षात चीनच्या युनिटरी रोबोटिक्स कंपनीचा गो टू मॉडेल असल्याचं उघड झालंय। हे मॉडेल ऑनलाईन सहज खरेदीसाठी उपलब्ध आहे। या उघडीनंतर आता समिटमध्ये खळबळ उडाली आहे। सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार समिटच्या विश्वसनीयतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय आणि यासाठीच विद्यापीठाला तात्काळ स्टॉल रिकामा करण्याचे सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत। एकीकडे भारत तंत्रज्ञान क्षेत्रात स्वावलंबनाचं स्वप्न बघतंय, तर दुसरीकडे सरकारी पाठबळ असलेल्या व्यासपीठावर परदेशी उत्पादन स्वतःच म्हणून मिरवण्याचा आरोप झाल्यानं ब्रँड इंडियाच्या प्रतिमेवर आता परिणाम होऊ शकतो अशी चर्चा रंगलेली आहे। वाद वाढल्यानंतर विद्यापीठानं प्रसिद्धी पत्रक काढलं आणि त्यात स्पष्टीकरण दिलं की हा रोबो डॉग आम्ही विकसित केल्याचा दावा केलेला नाहीये। विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हे एक टूल म्हणून आणलेलं होतं। मात्र व्हायरल व्हिडिओमध्ये डेव्हलप्ड बाय गलगोटियाज असं थेट दावा केल्याचं दिसत असल्यानं हे स्पष्टीकरण आता पुरेसे ठरत नाहीये। AIच्या युगात पारदर्शकता आणि विश्वासार्हता अत्यंत महत्त्वाची आहे। या प्रकरणामुळे आत्मनिर्भरतेच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित झालेले आहेत। आता या प्रकरणावर पुढे कोणती कारवाई करण्यात येते हे बघणंही महत्त्वाचं ठरणार आहे।